अमृतवाणी शब्द सरींची अर्थ भारला सूर खरा. अमृतवाणी शब्द सरींची अर्थ भारला सूर खरा. रसिक जनांच्या प्रबोधनाचा नित्य वाहतो इथे जरा. रेडिओ वसुंधरा. रेडिओ वसुंधरा. जिद्द धडाडी संस्कृती संस्काराचा मार्ग खरा. यशोगाथा श्रोते हो तुमची कर्तृत्वाचा लावितुरा. रेडिओ वसुंधरा. रेडिओ वसुंधरा. श्रोते हो, आता तुम्ही ऐकणार आहात गणिताचा हा कार्यक्रम. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमिने घेऊन मापन उभे आडवे कापड कापून अचूक जागी त्यांना मांडून सुविधा ज्ञानी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुविधाग्यांशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते. मन अवघे विश्वासून भरते बसणे म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology. महिला भगिनींनो नमस्कार. गणिताच्या या कार्यक्रमामध्ये मी दीपक राजमाने आपल्या सर्व महिला भगिनींचं स्वागत करतो. महिला भगिनींनो, आपण गणिताच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून हरेक गोष्टींमधलं गणित आपणापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. आज मी आपल्याला प्राध्यापक डॉक्टर युवराज अर्जुन शिंदे सरांना भेटवणार आहे. शिंदे सर कृषी कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय फलटण या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या अनुभवाच्या आणि त्यांच्या शिक्षणाच्या आधारावरती आपण कीटकशास्त्रामधलं गणित याविषयीची माहिती घेणार आहोत. या कीटकशास्त्रामधील गणितातली माहिती घेत असताना आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे शेतामध्ये पिकं असतात, या शेतातील कीटक निरीक्षणामध्ये गणितीय आधार कशा प्रकारचा असतो, त्याचबरोबर पीक संरक्षणामध्ये किडींच्या निरीक्षणासाठी गणितीय आधार कशा प्रकारे आपल्याला सांगता येईल, याविषयीची माहिती प्राध्यापक डॉक्टर युवराज शिंदे सरांकडून आपण घेणार आहोत. सुरुवातीला आपल्या तमाम महिला भगिनींच्या वतीनं आणि वसुंधरा वाहिनीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी दीपक राजमाने युवराज शिंदे सरांचं स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. वसुंधरा वाहिनींच्या सर्व माता भगिनींना माझा नमस्कार. याच्या माध्यमातून आपल्याला काही नवीन टॉपिक आणि नवीन सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला डिस्कस करता येणार आहे. आपण ते करण्याचा प्रयत्न करूयात. सर, मला इथे बोलवलं, आपण एक नवीन टॉपिकची सुरुवात करतोय. इन जनरल मला सुद्धा ते आव्हानात्मक होतं, त्यामुळे मी साहजिकच त्याच्यावरती बोलू शकतो आणि मी बोलावंच असं मला वाटतं. आत्ताच आपण म्हटलात की आपण एक वेगळ्या विषयावरती आपण बोलता आहात. सर, मला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला भगिनींच्या वतीनं असा प्रश्न विचारावासा वाटतो की कीटकशास्त्रामधील पीक नियंत्रण जे आहे, या पीक नियंत्रणामध्ये गणितीय आधार कसा देता येईल
याविषयी आमच्या महिला भगिनींना सुरुवातीला आपण सांगावं. नक्कीच सर, आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये आपण जर विचार केला, अगदी कीटकशास्त्र फारच लांब राहिलं तरी सार्वजनिक जीवनामध्ये जर विचार केला तर प्रत्येक माता भगिनींना आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये कुटुंबामध्ये ज्यावेळी खर्च करतो, आपण ज्यावेळी घरामध्ये ज्यावेळी खर्चाचा ताळमेळ लावतो, त्यावेळी आपल्या खर्चाचा हिशोब ठेवणं हे अतिशय गरज असतं. जर ह्या खर्चाचा, या ताळमेळाचा आपण ताळेबंद नाही ठेवला तर निश्चितच आपल्या येणाऱ्या इन्कमकडे किंवा खर्च होणाऱ्या पैशांकडे आपलं जर लक्ष नसलं तर आपला घराचा ताळेबंद बिघडतो. अक्षरशः त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो की बॅलन्स ऑफ लाईफ हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. आणि तसंच ज्यावेळी आपण पिकाच्या सृष्टीमध्ये जातो त्यामध्ये कीटकांचं सुद्धा या ठिकाणी असंच असतं. ज्या ठिकाणी एखाद्या कीटकांच्या संख्येमध्ये घट झाली, मित्र कीटकामध्ये समजा घट झाली, तर त्या ठिकाणी शत्रुकीडीचा उद्रेक हा तिथं ठरलेला आहे. ज्यावेळी मित्रकीड जर मोठ्या प्रमाणात तिथं असली तर त्यावेळी शत्रुकीड ही तिथं कमी होणार आहे. म्हणजे हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल त्याला आपण मॅथमॅटिकली म्हणू शकतो. एखाद्याची वाढ झाली की दुसरा कमी होणं आणि दुसरा कमी झाला की त्याची वाढ होणं, हे जर विरोधाभासाचं जर उदाहरण असलं तर त्याला आपण गणितीय आधार देऊ शकतो. म्हणूनच कुठलीही शेती करताना अगदी कीटकशास्त्र असू द्या तर त्यामध्ये अर्थशास्त्र हे फार मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे. शेती अर्थशास्त्र ज्याला कळलं त्यांच्या शेती ह्या मोठ्या प्रमाणात फायद्यात गेलेल्या आहेत. शेती अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला लागवडीपासून म्हणजे जमीन तयार करण्यापासून असेल, खोल नांगरट करण्यापासून असेल किंवा त्याची सॅनिटायझेशन करणार असेल, म्हणजे फील्ड तुमचं शेत जे आहे एकदम स्वच्छ ठेवण्यापासून असेल, तिथून पाणी देणं, विजेचं बिल, तुमचं बाकीचं लेबरचं बिल, लेबरचा पगार आणि इतर गोष्टी, खतं, कीटकनाशकं, अवजारं आणि फायनली त्याचं मशागत म्हणजे मळणी, त्याला मळणी म्हणतो आपण, थ्रेशिंग. मळणीमध्ये जर सुद्धा हे तुम्ही ताळमेळ त्याचा घातला तर तुम्हाला फायनली किती ₹1 खर्च केल्यानंतर तुम्हाला किती माघारी मिळते शेतीमध्ये, त्याला आपण कॉस्ट बेनिफिट रेशो असं म्हणतो इंग्लिशमध्ये. तर हा गणिती ताळमेळ फार महत्वाचा आहे. कॉस्ट बेनिफिट रेशो, जेवढा खर्च केला त्यातून तुम्हाला उत्पन्न किती मिळालं. सर्वसाधारण संकल्पना सर अशी आहे की ₹1 तुम्ही खर्च केला तर तुम्हाला माघारी ₹1.5 जास्त जर येत असेल तर शेती फायद्याची म्हणायची. ₹1 खर्च केला 98 पैसे बाहेर आले, 0.98 आले, 0.50 आले, तर शेती का करावी ती, असा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. आणि हे कोणाला शक्य आहे? सर्वसाधारणपणे नोकरदार जो वर्ग आहे त्यांना ही शेती अक्षरशः त्यांनी फार फायद्याचा विचार करत नाहीत, कारण त्यांना सोर्स फायद्याचा आहे, इकडं नोकरीचं पेमेंट येतं म्हणून ते जास्त विचार करत नाही असं मला वाटतं, माझं प्रामाणिक मत आहे. परंतु आपण सर्व महिला भगिनी आपल्या एकाच व्यवसायावरती जर अवलंबून असाल आणि शेती हा प्रमुख व्यवसाय तुमचा असेल तर तुम्ही ह्या कॉस्ट बेनिफिट रेशो म्हणजे खर्च आणि फायदा ह्याचं जर ताळेबंद तुम्ही जर लक्षात घेतला तर तुम्हाला ज्यावेळी परवडेल त्यावेळी जर तुम्हाला असं फायदी शेती दिसली तर तुम्ही ती शेती करावी. अन्यथा आपण त्याचा विचार करू शकतो की शेती खरंच फायद्याची आहे की नाही, हे आपल्या सर्वसाधारण जीवनामधलं गणित. तर आताच आपण उल्लेख करताना मित्रकिडी आणि शत्रुकिडी असा उल्लेख करत होता, तर या मित्रकिडी कुणाला म्हणायचं आणि शत्रुकिडी कुणाला म्हणायचं हे आमच्या महिला भगिनींना आपण समजून द्यावं. अगदी पर्यावरणाचा विचार करताना, पर्यावरणामध्ये आपण जाताना काही हानिकारक किडी आपल्या आहेत ज्या आपल्या शेतातल्या झाडांना, शेतातल्या क्रॉपना, अॅग्रिकल्चरल क्रॉप्स त्याला हानी करतात, त्याचं उत्पादन घटवतात. आणि असं उत्पादन घटवून नुसतं उत्पादन घटवतात असं नाहीये, तर त्याच्या होणाऱ्या इजापासून माणसाला ते कंझ्युम करायला किंवा खाण्यासाठी ते अयोग्य होतं. त्यामध्ये साठवणुकीचं धान्य असेल, शेतातलं उभं पीक असेल, ह्या गोष्टी जर तिथं असल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते, नुकसान होतं. आणि हे नुकसान तुमच्यासाठी फार उपयोगाचं नाहीये, तुम्हाला तिथं तोटाच होतो. तर त्याला ह्या किडी ज्या नुकसान करतात त्याला काय म्हणायचं? शत्रुकीड. आता मित्रकीड काय आहे? जसं आपण मिश्राहारी आहे, माणूस हा मिश्राहारी आहे, किंवा काही शाकाहारी आहेत किंवा काही मांसाहारी आहेत, तसंच कीटकामध्ये सुद्धा आहे. जे शत्रुकीड आहे जी वनस्पतीला खाते त्याला आपण काय म्हणायचं? व्हेजिटेरियन पेस्ट, शाकाहारी कीटक. आणि जी पेस्ट म्हणजे कीटक, PEST, पेस्ट म्हणजे कीटक, जो कीटक दुसऱ्या कीटकांना खातो त्याला म्हणायचं मांसाहारी कीटक. नॉन व्हेजिटेरियन इन्सेक्ट पेस्ट म्हणू शकतो आपण. नॉन व्हेजिटेरियन जर असेल तो एक किडा दुसऱ्या किड्याला खातो आणि ते कशासाठी खातो? बॅलन्स, ती एक चेन आहे, ती एक साखळी आहे ह्याच्यामध्ये. तशी जर साखळी आपण जर डिस्टर्ब केली तर ह्या मित्र किडी आणि शत्रू किडीमध्ये ताळेबंद जर ढासळला तर बॅलन्स लाईफ इन नेचर, ह्या नेचर मधला बॅलन्सचा लाईफ हा कमी जास्त होतो, ढळला जातो. म्हणून मित्रकिडीचं संवर्धन हे आपल्याला कधीही करण्याचं फायदेशीर असतं. मित्रकीड म्हणजे दुसरं त्याचं काय नसून, ज्वारीवरती जर एखाद्या ठिकाणी मावा आला असेल तर हा मावा आपल्याला आपल्या भागामध्ये साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रामधले जे काही जिल्हे आहेत तिथं ज्वारी ग्रोवर जे फार्मर्स आहेत, ज्वारी उत्पादन करणारे जे काही शेतकरी आहेत, त्यांच्या ह्या शेतामध्ये जर मावा आला तर माव्यामध्ये ऑटोमॅटिक खाणारे तिथं टपऱ्या भोंगा
त्याला आपण चित्रांग मुंगा म्हणतो. रंगीबेरंगी पाठीवरती पिवळा कलर आणि पिवळ्या कलरवरती टिपके असा सुंदर दिसणारा भुंगा असेल तर त्याला आपण इंग्लिशमध्ये लेडी बर्ड बिटल असं म्हणतो. त्याच्यापासून ह्याचं नैसर्गिक नियंत्रण होतं माव्याचं. तर ही मावा जो आहे तो शत्रुकीड आणि त्याला खाणारा जो आहे लेडी बर्ड बिटल ही मित्रकीड. सर, खूप चांगल्या पद्धतीनं आपण शत्रुकीड आणि मित्रकीड कुणाला म्हणायचं आणि शेतामधल्या या ओळखायच्या कशा याविषयी आपण सांगितलं. सर, पुढे मला विचारावं असं वाटतं की आम्ही बऱ्याच वेळा वर्तमानपत्र वाचताना किंवा टीव्ही बघत असताना ETL आणि EIL या संकल्पना बोलल्या जातात. ज्यावेळेस शेतीचे कार्यक्रम प्रसारित होतात किंवा शेतीविषयक काही माहिती पेपरच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून येत असते त्यावेळेस ह्या संकल्पनांचे स्पष्टीकरण दिलं जातं. हे स्पष्टीकरण देत असताना फक्त ETL आणि EIL याचाच उल्लेख केलेला असतो, परंतु याचा जो लॉंग फॉर्म आहे हा जो वाचक वर्ग आहे त्यांना समजताना दिसत नाही. तर या संदर्भात आपण काय सांगाल? चांगला प्रश्न विचारला सर. मी आपल्या माता भगिनींना वसुंधरा वाहिनीच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आता सर्वसाधारण श्रोता वर्ग हा सुज्ञ झालेला आहे. माध्यम टेक्नॉलॉजी हे आलेले आहेत, त्यामुळे साहजिकच आपल्या वाचनामध्ये हे शब्द आलेले असतील असं मला खात्रीशीर वाटतं. आणि मला वाटतं ते काही असं काही गैर नाहीये की EIL आणि ETL मला विचारणं, कारण ज्यावेळी कीटकशास्त्राचा अभ्यास करताना ह्या दोन संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये ETL आणि EIL. ETL म्हणजे काय तर इंग्लिशमध्ये लॉंग फॉर्म आहे. ETL म्हणजे इकॉनॉमिक थ्रीशोल्ड लेवल, आर्थिक नुकसानीची पातळी, आणि EIL म्हणजे इकॉनॉमिक इंजुरी लेवल, आर्थिक नुकसानग्रस्त पातळी. लक्षात घ्या माता भगिनींनो. तर आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजे काय इंग्लिशमध्ये पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, ते तुमच्या थोडं कानावरून जाईल, परत ते मराठीमध्ये सांगतोय. पेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी, दॅट अ पेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी ॲट विच कंट्रोल मेजर शुड बी इनिशिएटेड टू प्रिव्हेंट पेस्ट पॉप्युलेशन टुवर्ड्स द इकॉनॉमिक इंजुरी लेवल. म्हणजे काय मराठीमधनं, अशी किडींची पातळी, कमीत कमी अशी किडींची पातळी की ज्या ठिकाणी तुम्हाला संरक्षणाची साधनं वापरावी लागतात, तिथं तुम्हाला फवारण्या द्याव्या लागतात, तिथं तुम्हाला जे काही बंदोबस्ताचे जे काही उपाय आहेत ते तुम्हाला चालू करावे लागतात. कुठं ती पुढे नुकसानग्रस्त भागाकडे जाऊ नये म्हणून, तुमच्या हातातून जाऊ नये म्हणून, तुमच्या हाताच्या पलीकडे हाताबाहेर जाऊ नये म्हणून. अशा वेळी जर स्टेज असेल, अशा वेळी जर किडीची संख्या असेल नुकसानग्रस्त किडीची, त्याला काय म्हणतो आपण इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल. मग EIL म्हणजे काय तर EIL म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगतो परत की अ पेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी दॅट कॉज इकॉनॉमिक डॅमेज टू दी आवर अॅग्रिकल्चर क्रॉप्स. आर्थिक दृष्ट्या तुम्हाला जर घातक असेल ती पेस्ट डेन्सिटी, जी किडीची पातळी, तर त्याला म्हणायचं आपण इकॉनॉमिक इंजुरी लेवल. आता जर तुम्ही ग्राफ काढला तर ग्राफच्या खालच्या बाजूला हे येणार पहिल्यांदा काय ETL. जर तुम्ही त्या ETL ला इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलला, आर्थिक नुकसानग्रस्त पातळीला, त्या ठिकाणी जर तुम्ही उपाययोजनाचा अवलंब केला नाही तर काय होईल साधारण सांगण्याची गरज नाहीये. त्या किडी तशाच राहून, त्याचा उद्रेक होऊन, त्याचं मल्टिप्लिकेशन होऊन, त्याचा विस्तार होऊन ती कीड वरच्या बाजूला पोहोचेल. आणि ज्यावेळी EIL मध्ये इकॉनॉमिक इंजुरी लेवलला जर तुमची किडीची पातळी पोहोचत असेल तर तुमच्या हाताबाहेर जातं ते पीक, तुम्ही कंट्रोल करू शकत नाही, तुम्ही त्याचा मॅनेजमेंट बंदोबस्त करू शकत नाही. हे EIL आणि ETLचं आहे. म्हणून नेहमी सांगितलं जातं की ETL इज ऑलवेज बिलो दॅन EIL. इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल ही नेहमी खालच्या बाजूला असते. कुठल्या इकॉनॉमिक इंजुरी लेवलच्या. म्हणजे इकॉनॉमिक इंजुरी लेवल ही नंतरच आहे. पहिल्यांदा तुम्ही ETLच्या वेळी कुठलाही पेस्ट, कुठलीही कीड नियंत्रणात आणायची असेल तर त्याचा इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल ही संकल्पना तुम्ही तिथे वापरली पाहिजे, तरच तुम्ही इफेक्टिव्हपणे अगदी परिणामकारकरित्या त्या किडीचा बंदोबस्त तुम्ही करू शकता. हे ETL आणि EIL. सर, ETL आणि EIL हे खूप चांगल्या पद्धतीने आपण आमच्या महिला भगिनींना समजून दिलेलं आहे. पुढे मला विचारावं असं वाटतं की बारामती आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असणारे पिकात किडींचं नियोजन गणितीय वापर करून कसं आपण सांगू शकाल, आणि जे काही ऊसाचं पीक आहे त्याचबरोबर काही प्रमाणात जिरायत भागात ज्वारीचं पीक घेतलं जातं, कांद्याचं पीक घेतलं जातं, त्याचबरोबर कडधान्य पिकं घेतली जातात, त्याचबरोबर फळबागांमध्ये द्राक्ष असेल, डाळिंब असेल, तर याचं उदाहरण दाखल आपण कशा प्रकारे हा गणितीय आधार आपण कीटकशास्त्रामधला सांगाल? अतिशय चांगला प्रश्न आहे. ज्यावेळी आताच मगाशी आपण ETL आणि EIL सांगितलं, ह्याचा संदर्भ देऊन आपण पुढे जाऊयात की कुठलीही कीड नियंत्रण करताना त्या पिकामध्ये त्या किडींचे एक मोजमाप दिलेलं आहे शास्त्रज्ञांनी, आणि ते मोजमापावरती तुम्हाला कीड जर प्रादुर्भावाने आढळली तरच तुम्ही तिथे उपाययोजना चालू करायची आहेत. उपाययोजना ह्या फक्त रासायनिक नसून त्या भौतिकद्वारे आहेत, मशागतीद्वारे आहेत आणि जैविक कीड नियंत्रणाद्वारे आहेत. जैविक कीड नियंत्रण तुम्हाला सांगितलं की मित्र कीड वापरून शत्रुकीडीचा नायनाट करायचा म्हणजे जैविक कीड नियंत्रण. भौतिक कीड नियंत्रण म्हणजे काय, आजूबाजूला असणाऱ्या भौतिक वातावरणाचा वापर करून ती तुम्ही कीड बंदोबस्त करू शकता. तसंच मशागती म्हणजे काय की मशागती करून, मशागतीचा आधार घेऊन, शेतीच्या मशागतीचा आधार घेऊन त्या किडीचा बंदोबस्त करणं, हे
म्हणजे की सगळं त्याला म्हणायचं आपण एकात्मिक कीड नियंत्रण, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. एकात्मिक कीड नियंत्रण, सगळ्या बाबीचा विचार करून तुम्ही ही कीड चांगल्या प्रकारे नियंत्रण आणू शकता. ना की मशागतीचं नुसतं की केमिकल असेल किंवा नुसतं भौतिक कीड नियंत्रण असेल ह्याचा वापर न करता सगळ्या पद्धती एकाच वेळी वापरून ती कीड आपण नियंत्रणात आणतो. त्याला आपण एकात्मिक कीड नियंत्रण असं म्हणतो. त्याच्याविषयी आपण सविस्तर बोलूयात. परंतु मला आता सांगितलं की ज्यावेळी वातावरणामध्ये किंवा पिकामध्ये गणिती शास्त्राचा आधार करून कसं कीड नियंत्रण करायचं. उदाहरणार्थ घ्या हरभरा पीक. रब्बी हरभरामध्ये तुम्ही जर हरभऱ्याची लागवड केली असेल तर हरभऱ्याची लागवड आपण कशी करतो, ओळी पद्धत करतो, ओळ पद्धत. तर त्यासाठी एक संकेत दिलेला आहे किडीचा की त्या ठिकाणी तेवढी कीड आल्यानंतर तुम्ही तिथं बंदोबस्ताचा वापर चालू करायचा. त्याला आपण म्हणतो ETL. ETL पातळी ही नेहमी ETL पातळीचा विचार करूनच आपण कीटकनाशकाचा वापर करायचा किंवा बंदोबस्ताचा वापर करायचा आहे. जर हरभरा पिकामध्ये तुमचं एरिया किती आहे, 1 एकर असेल, 2 एकर असेल किंवा 1 हेक्टर असेल, अशा पद्धतीचा आपण वापर करून जर 1 मीटर अंतराची काठी जर आपण घेतली आणि 1 मीटर काठी अंतरावर एका स्पॉटला ठेवून कुठेही शेतामध्ये एका ओळीमध्ये ठेवा आणि त्या 1 मीटर काठीच्या जेवढ्या अंतरामध्ये जेवढी हरभऱ्याची झाडं येतील, हरभऱ्याची पिकं तुम्ही काही म्हणा, त्या येतील, तर ती झाडं तुम्ही काय करायची, तेवढ्याच काठीच्या अंतरातली शेक करायची. शेक करणं म्हणजे त्याला झाडायचे, हलवायचे, झाडून घ्यायचं. तर झाडल्यानंतर काय होईल, तिथे जर आळी असेल, हरभऱ्यामधली पहिली मोठी आणि कॉमन जर पेस्ट कीड असेल तर ती घाटी आळी. घाटी आळीला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, हेलिकोर पार्मिजेरा जर ही आळी असेल, हिरव्या कलरची जर आळी तुम्हाला सापडली, तुम्ही हरभरे खाताना कदाचित तुम्ही हरभऱ्याबरोबर आळी खाल्ली असेल, तर ती म्हणजे घाटी आळी. घाटी आळी ही सुरुवातीच्या फुलोर अवस्थेमध्ये येऊन त्या घाट्यावरती, हरभऱ्याच्या हिरव्या घाट्यावरती भक्षण करते. तर ही घाटी आळी हरभऱ्याची सर्वसाधारण कॉमन कीड आहे. तर ही घाटी आळीचा आपल्याला जर बंदोबस्त करायचा असेल तर त्यासाठी गणितीय आधार हा दिलेलाच आहे. गणितीय आधार म्हणजे काय, तर मी आता सांगितलं होतं तुम्हाला की 1 मीटर अंतराची काठी, 1 मीटर अंतर किंवा 1 मीटर अंतराचा टेप तुम्ही जिथं लावला किंवा काठी ठेवली, त्याच्या एरियामध्ये, त्याच्या परिघामध्ये जेवढे झाडं येतील त्या लाईनची, ती झाडं तुम्ही हलवा, शेक करा. झाडल्यानंतर खाली प्लास्टिकचा पेपर अंतरला तुम्ही, तर त्याच्यावरती जेवढ्या आळ्या मिळतील त्या रेकॉर्ड करा. त्या तुम्ही एका कागदावरती लिहा. तुमचा किती, समजा तुमचा एक एरिया आहे की 1 एकर, 1 एकरमध्ये तुम्ही साधारण 10 किंवा 15 वेळा तुम्ही एक स्पॉट निवडा. स्पॉट अशी काही फार फिक्स ठेवून एवढाची गरज नाहीये. तुम्हाला जिथं वाटेल तिथं तुम्ही काठी ठेवा, ती 1 मीटरची काठी. त्या झाडाची काठी ठेवल्यानंतर त्याच्या परिघामध्ये जेवढी झाडं येतील तेवढी झाडं झाडा, त्याच्या आळ्या मोजा. असं तुम्ही समजा आपण की 15 वेळा तुम्ही स्पॉट घेतले. त्या 15 स्पॉटमध्ये तुम्हाला काही ठिकाणी आळ्या सापडतील, काही ठिकाणी 0 सापडतील, काही ठिकाणी होऊ शकते 3 सापडतील, काही ठिकाणी 2 सापडतील. अशा वेळी पहिला स्पॉट 1 आळी, दुसरा स्पॉट 0 आळी, तिसरा स्पॉट 2 आळ्या, चौथा स्पॉट 4 आळ्या आल्या. तुम्हाला जे काही येईल ते तुम्ही टोटली अगदी खरं हे निरीक्षण घ्या आणि हे निरीक्षण घेतल्यानंतर तुम्ही ती टोटल करा. 15 स्पॉट तुम्ही जर घेतले एका एकरामध्ये, त्या 15 स्पॉटमध्ये तुम्हाला किती आळ्या सापडल्या, 15 स्पॉटमध्ये तुम्हाला 15 आळ्या सापडल्या किंवा 20 सापडल्या किंवा 25 सापडल्या, भागिले काय करायचं, किती स्पॉट घेतले तुम्ही, 15 स्पॉट. जेवढ्या नंबर ऑफ लार्वीज अपॉन नंबर ऑफ स्पॉट्स, म्हणजे आळ्यांची संख्या भागिले निवडलेल्या स्पॉटची संख्या, बरोबर ना. अगदी निवडलेल्या स्पॉटची संख्या जर आपण तिथे घेतली तर ते भागाकार जर 1 पेक्षा जर जास्त आला तर त्याला काय आपण म्हणू, आपण सरासरी प्रति मीटर आपल्याला 1 आळीपेक्षा जास्त आळी सापडली. नेहमी आपण ॲव्हरेज काढतो, बरोबर ना. ॲव्हरेज काढतो म्हणजे काय करतो, सरासरी काढतो. सरासरी कशी काढतो, टोटल घेतलेलं भागिले किती घेतलं, किती स्पॉट निवडले, अशी जर सरासरी काढली तर 1. तर आपलं शास्त्र काय सांगतं कीटकशास्त्राचं, तर प्रति मीटर ओळीमध्ये 1 किंवा 2 अशा जर आळी सापडल्या, लार्वी सापडल्या, आळ्या सापडल्या, तर तुम्हाला तिथं कंट्रोल मेजर्स, जे काही बंदोबस्ताचे नियंत्रण उपाय आहेत ते तुम्हाला चालू करावे लागतील. आणि जर तुम्ही ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तुमच्या कामामुळे, तुमच्या व्यस्त असण्यामुळे, तर ही कीड मोठ्या प्रमाणामध्ये तिथं वाढून तुमची ही इकॉनॉमिक इंजुरी लेवलला जाईल. आणि इकॉनॉमिक इंजुरी लेवलला जर गेली तर तुम्हाला फार मोठा खर्च, अक्षरशः ते तुम्हाला जमणारच नाहीये अशी अवस्था येते. त्यामुळे हे ETLच्या ह्याला गणिताचा आधार आपण असं म्हणू शकतो. हरभऱ्याचं उदाहरण देऊन आपण खूप चांगल्या पद्धतीनं जे आपण घाट्याळी आहे, ही घाट्याळी दिसते कशी आणि ते असते कशी, ते राहते कुठं, याविषयी सांगितलं. त्याचबरोबर आपण औषध फवारणी करताना काय करायला पाहिजे आणि त्याचं मेजरमेंट घेऊनच आपण औषध फवारणी करायला पाहिजे, हाही संदेश आपण खूप चांगल्या पद्धतीनं दिला. पुढे मला विचारावंसं वाटतं की पर्यावरणपूरक कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि मित्र कीटकांचं संवर्धन करण्यासाठी कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या लागतील. कारण मगाशी आपण बोलताना म्हटलं होतं की एक कीड ही दुसऱ्या किडीवरती आधारित असते, म्हणूनच जीवो जीवस्य जीवनम असंही म्हटलं जातं. तर ही साखळी तुटू न देता, कीटक नष्ट न होता आपण पिकांवरच्या फवारणीचं नियोजन आणि आजूबाजूच्या कीटकांचं जे संवर्धन आहे ते आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे असं आपण या गणिताच्या या कार्यक्रमामध्ये सांगाल.
अतिशय चांगला प्रश्न विचारला. परत एकदा महिला भगिनींना मी सांगू इच्छितो की आपण 21व्या शतकाकडे जर चाललो असतानाही आपण आपल्या विकासासाठी आपण नेचरकडे लक्ष द्यायचं फार कमी केलेलं आहे. जर बॅलन्स नेचरचा जर ढळला, मी परत सांगतो की बॅलन्स नेचरचा जर ढळला, जर हा बॅलन्स गेला तर आपल्याला अतिशय विनाशाकडे आपण वाटचाल करत आहोत असं आपल्याला संकेत येत आहेत. अवकाळी पाऊस हे त्याचंच एक उदाहरण आहे. ऍक्च्युली अवकाळी पाऊस आणि कीटकशास्त्राचा फार कमी संबंध आहे, पण संबंध आहे. संबंध असणं आणि नसणं हे फार आपण लक्षात घ्यायचं आहे. की आताच मला प्रश्न विचारला सरांनी अतिशय चांगला की ज्यावेळी ही कीड नियंत्रण असेल किंवा कीड आली असेल किंवा मित्रकीड संवर्धन करायचं असेल तर काय केलं पाहिजे. आपण जर निसर्गात बदल होत असतील तर शेती तशा प्रकारे बदलायला पाहिजे. शेतीमध्ये आपण फार मोठे असे न गरज असणारे बदल करून ठेवलेत. हे आपल्याला बदल नाही करायला पाहिजे. आपण जैविक पद्धतीनं किंवा निसर्गाला जसं पाहिजे तसं आपण शेतीमध्ये बदल करू शकतो. पहिली गोष्ट काय अवॉइड करायची, काय टाळायचं आहे की आपलं सिव्हिलायझेशन फार मोठ्या प्रमाणात होते. सिव्हिलायझेशन सिमेंट जंगल सिमेंटीकरण झाले मोठ्या प्रमाणामध्ये. सिमेंटीकरण झाल्यामुळं तुम्ही त्या जागेची अक्वायर केली, तुम्ही जागा ती काढून टाकली. तिथंच असेल पिकाऊ जागा असेल, तिथं तुम्हाला लागवडीखाली असणारी जागा असेल ती तुम्ही काढून टाकली. त्या ठिकाणी काढून टाकल्यामुळे काय झालं, तिथे झाडं गेली म्हणजे झाडे कोणाचे आश्रय असतात, पक्षी, कीटक, वेगवेगळे नेचरमधले ऑर्गॅनिझम्स त्यामध्ये तिथं हजर असतात. दुसरी गोष्ट मोनोक्रॉपिंग संकल्पना. मोनोक्रॉपिंग म्हणजे एकच पीक वारंवार घेतलं तर तिथं ती कीड आपलं बस्तान बसवते. ती कीड बस्तान बसवल्यानंतर त्या किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये तिथं वावर चालू होतो आणि ही वावर जर चालू झाला तर तुम्हाला ह्याचं कीटक बंदोबस्त करताना तुम्हाला रासायनिक ही पद्धत अवलंबावी लागते जास्त. बाकीच्या तिथं पद्धती काम फार कमी क्षमतेने करतात. ही गोष्ट टाळायची आहे. म्हणजे पिकाची पलटवार फेरपलटवार घ्या, पीक फेरपलटीने घ्या, वेगवेगळ्या कुळातली पिके घ्या. वेगवेगळ्या कुळातली म्हणजे पिके काय, भुईमूग घ्या, ज्वारी घ्या, ऊस घ्या, पुन्हा कापूस घ्या, पुन्हा हिरवळीची पिकं लावा. हिरवळीची पिकं लावण्यासाठी तुम्हाला त्यासाठी अतिशय धीर घ्यावा लागेल, धीराण घ्यावं लागेल. मी जनरली बघितलं काही ठिकाणी अवेअरनेस जर पैदा झाला नसेल तर हिरवळीच्या पिकामध्ये जर तुम्ही ते पीक गाडलं तर काही शेतकरी दम धरत नाहीत. आठवड्यापूर्वी एका आठवड्यानंतर किंवा दुसऱ्या आठवड्यानंतर ते पीक लगेच नांगरून टाकून पुन्हा पेरणी तयार चालू करतात. त्या पेरणीच्या तयारीमध्ये ती पीक न कुजता त्याचं रासायनिक खाली विघटन न होता ते पीक परत वर येतं, हिरवळीची पिके काढलेली. तर त्या ठिकाणी तुम्हाला धीर करावं लागेल. जर साधारणतः ताग धेंच्या ही काही हिरवळीची पिकं आहेत, ती हिरवळीची पिकं असल्यानंतर ती हिरवळीची पिकं गाडल्यानंतर तुम्हाला 7 ते 8 आठवड्याचा कालावधी जाऊ द्या ना. सेंद्रिय शेती करायची आहे ना, तुमच्याकडे धीर असणं फार गरजेचं आहे. ही पहिली गोष्ट आहे. तर तुम्ही सेंद्रिय शेतीचा अवलंब करा, नक्कीच तुम्हाला क्वालिटी मिळेल. हा, क्वांटिटी कमी मिळेल, नो प्रॉब्लेम, पण क्वालिटी मिळेल तुम्हाला एकदम जसं पाहिजे, इको फ्रेंडली, तसं तुम्हाला तिथे उत्पादन मिळतील. तिसरी गोष्ट आहे की एकाच कीटकनाशकाचा वारंवार वापर टाळा. एकच कीटकनाशक जर वारंवार वापरलं तर ते कीटकनाशकाचा प्रतिकार शक्ती त्या कीटकात वाढते. त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये इन्सेक्टिसाइड रेजिस्टन्स मॅनेजमेंट. ह्याच्यावरती तुम्हाला सेपरेट मी सांगेन परत, पण हा पॉईंट तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे वेगवेगळी मोड ऑफ ऍक्शन असणारी, वेगवेगळी क्रियाशील घटक असणारी इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक जर तुम्ही वापरली तर त्या ठिकाणी निश्चितपणानं आपल्याला बंदोबस्त करता येईल कीटकाचा. चौथी गोष्ट, अशी कीटकनाशकं वापरा की ती विद्यापीठानं मित्रकीडीसाठी आपण चांगल्या पद्धतीनं तिथं वापर केलेला आहे. त्या मित्र कीटकाला हानिकारक नसणारी कीटकनाशकं ती तुम्ही तिथं अवलंब करा. फॉर एक्झाम्पल मायक्रोबियल पेस्टिसाइड म्हणून आलेले बाजारात, झाडावरती आधारित जी काही नीम ऑइल आहे, कडुनिंबापासून तयार होणारे औषध आहेत, किंवा तंबाखूचा अवशेष असणारी ही जी काही कीटकनाशकं आहेत, त्याचा काय होतो, त्याचा वापर त्या पर्टिक्युलर कीटकावर होतो, हानी करणाऱ्या कीटकावर. त्याचा वापर मित्र कीटकावर आपण करू शकत नाही, मित्र कीटकाची हानी होत नाही. तर असं जर आपण लक्षात घेतलं, हे जर आपण केलं, ही कीटकनाशकं जर आपण संवेदनशीलता वापरली आणि दिलेल्या क्वांटिटीमध्ये त्याचा वापर केला तर आपण हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण ह्याचा किडीचा बंदोबस्त करू शकतो. हेच मला यामध्ये सांगायचं. सर, खूप चांगल्या पद्धतीने आपण सांगता आहात की किडींचा बंदोबस्त कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि हे मित्र कीटक आणि कीटक आपल्या कशा उपयोगाचे आहेत हे नक्कीच आपण सांगता आहात. आणि पुढे मला या ठिकाणी विचारावंसं वाटतं आणि या कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता असा एक आमच्या महिला भगिनींना, त्याचबरोबर वसुंधरा वाहिनीच्या श्रोत्यांना संदेश असा द्यावा की जर हे कीटक नष्ट झाले तर काय होऊ शकतं. हे कीटक जर नष्ट झाले तर वातावरणातली साखळी बिघडू शकते. वातावरणात साखळी बिघडू शकते म्हणजे काय, एक चक्र दुसऱ्यावरती सायकल. उदाहरणार्थ एक डासा जर उदाहरण दिलं तुम्हाला आता, की आपल्या घरामध्ये आता मच्छर फार आहेत, मच्छर डास
हे आपल्या घरात असताना पहिल्या ठिकाणी आपण जर नवीन नवीन बाजारामध्ये ऑल आउट मॉर्टिन ही कॉईल आली तर ऑल आउट म्हणजे केमिकल दुसरं काही नसून त्यामध्ये अलिथ्रीन नावाचा घटक असतो. हे अलिथ्रीन त्यावेळी सुरुवातीला चांगलं परिणामकारकरित्या काम करायचं. आता तुम्ही बघताय ऑल आउट लावले त्या डास मरतात पण फार कमी प्रमाणात मारायला लागले. ते डास सुद्धा त्याला सेन्सिटिव्ह झाले. मग असे डास काय करतात, ते डास स्वतःच्या जीन्समध्ये स्वतःच्या स्ट्रेन्स अशा बदलतात की त्याला ते टॉलरेट करतात, सहन करतात त्या अलिथ्रीनचा डोस. मग अशा वेळी काय करायचं ते मग सांगितले तुम्हाला की जर मित्रकीटका संवर्धन करायचं असेल तर तुम्ही एकच कीटकनाशक वापरू नका. हे तर कीटक सुद्धा सृष्टीप्रमाणे दिलेल्या घटकाप्रमाणे आपल्या शरीरात हवा तसा बदल करून घेत आहेत आणि हवा तसा बदल केल्यामुळं त्या कीटकनाशकाचा प्रतिकारशक्ती त्या निर्माण होते. मग हे साधं उदाहरण आहे. मग शेतामध्ये असंच आहे. त्यामुळं तुम्ही एक तर आपल्याला परत पाठीमागे असणाऱ्या पाश्चात्य आपली पारंपरिक शेती पद्धतीकडे आपल्याला परत जावं लागेल. आणि पारंपरिक शेतीकडे जाताना मी असं म्हणत नाही की पारंपरिक शेतीकडे जाताना की नवीन तुम्ही संकल्पना घेऊ नका. नवीन संकल्पना आणि पारंपरिक शेतीचा जोड देऊन आपण परिणामकारकरित्या शास्त्राचा अभ्यास करून गणितीय वापर करून जर आपण शेती केली तर अतिशय आपल्याला शेती ही क्वालिटीची, क्वांटिटीची आणि फायद्याची निश्चित मिळेल असं मला पूर्ण विश्वास. सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न मला विचारावासा वाटतो आपल्याला की आज भाजीपाला हा दैनंदिन आयुष्याचा घटक बनलेला आहे आणि प्रत्येकच जण भाजीपाला हा घेतच असतो आणि तो खातच असतो. परंतु भाजीपाल्यामध्ये जे काही कीटकनाशकांचे अवशेष आहेत हे अवशेष जास्त प्रमाणात बघायला मिळताना दिसतात. तर हे अवशेष कमी करण्यासाठी शेतकरी बांधव दर प्रयत्न करतच आहेत की कमीत कमी औषधावरती फवारणी करून किंवा सेंद्रिय शेती करून चांगल्या चांगल्या भाज्या कशा पद्धतीनं देता येतील याचा प्रयत्न करतच आहेत. पण ज्या पालेभाज्यांमध्ये कीटकनाशकांचं प्रमाण आहे तर हे प्रमाण कमी करण्यासाठी आपण हे घरगुती उपाय आमच्या महिला भगिनींनी कशा पद्धतीनं करून जे काही कीटकनाशकांचं प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी कसा आधार घेतला पाहिजे असं आपण आपल्या अनुभवातून आणि आपल्या शिक्षणातून आपण सांगाल? नक्कीच. आता एवढं बाजारीकरण वाढलंय, एवढं उत्पादन वाढलेत, भरमसाठ उत्पादन आपण घेतोय केमिकलच्या मागे लागून किंवा सेंद्रिय पद्धतीचं उत्पादन मिळतं नाही असं नाही. परंतु आपल्याला अनेकदा शंका येते बाजारात की मी आणलेला भाजीपाला हा कीटकनाशक फ्री असेल का? नक्कीच तुमच्या मनात शंका येणं साहजिक आहे की कीटकनाशकाच्या कंपन्यांनी कीटकनाशकाच्या बाजारपेठांनी एवढं बाजारपेठ काबीज केलेलं आहे की कोणताही माल आपल्याला मला असं वाटतं की विदाऊट कीटकनाशक फवारा असेल असं नसेल आजच्या काळात. तरी होऊ शकतं त्या शेतकऱ्यांनी पर्टिक्युलर त्यानं सेंद्रिय शेतीचा वापर केला असेल. परंतु जनरलाइज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर घेतलं व्हास्ट लाईफ आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. आपल्याला शंका येणं साहजिक आहे. मग आपण काय करू शकतो की फार मोठी काय करण्याची गरज नाहीये. तुमच्या असणाऱ्या भाजीपाल्यावर कीटकनाशकाचा अवशेष असेल तर नो प्रॉब्लेम. अतिशय सोपी पद्धत आहे. 2 टेकमिटा द्रावण म्हणजे किती? 2 ग्रॅम. एका लिटरला 2 ग्रॅम किंवा 4 ग्रॅम पर्यंत 5 ग्रॅम पर्यंत तुम्ही मीठ टाका. मीठ पूर्ण विरघळवा, साधं पाणी आपलं, आणि त्यामध्ये तुमच्या भाज्या तुमची फळं अर्धा तास बुडवून ठेवा. पूर्ण असे बुडतील असे पाण्यात ठेवा आणि अर्ध्या तासानंतर परत एकदा असं करा 10-15 मिनिटं. तर त्यावेळी तुमचा भाजीपाला हा कीटकनाशकाच्या अवशेषापासून मुक्त झालेला असेल पण पूर्ण पॉइंट निग्लिजिबल तुम्ही दुर्लक्षरित्या तुम्ही करू शकता. तेवढं तुम्हाला सुटका मिळेल. ही काही फार खर्चिक अशी बाब नाही असं मला वाटतं. सर्वसाधारण माता भगिनी सुद्धा ह्याचा अवलंब करू शकतात. त्यानंतर हाय प्रोफाईल जे माणसं आहेत त्यांना टाइम नाहीये रोजच्या घडामोडीसाठी मिठा द्रावण करा, हे करा. बाजारामध्ये आता व्यापारी उत्पादनामध्ये काही अशी रिव्हर्स ऑस्मॉसिस आरोचे काही प्रोडक्ट बाजारात आलेले आहेत. प्युरेटचे आहेत, अक्वाफिना आहेत किंवा अक्वाश्युअरचे आहेत. फळं आणि भाज्या धुण्यासाठी सेपरेट तिथं मशीन्स आलेत. पाणी ते फक्त पाणी फळं आणि भाज्या धुण्यासाठी वापरतात. मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन त्यात निर्माण करून ती फळं भाज्या त्यात ठेवायची. ती मिक्स करून तुम्हाला भाज्या ह्या पूर्ण रेसिड्यू फ्री कीटकनाशकाचा अवशेष फ्री तुम्हाला तिथे मिळून जातील. तर ह्याच्या जर तुमची क्षमता असेल घेण्याची तर तुम्ही ते पण उपकरण बाजारामधनं आहे ते तुम्ही घेऊ शकता फळं भाज्या धुण्यासाठी. मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो की टीव्हीवरची जी ऍड सध्या चालू आहे ती तुम्ही ते सुद्धा वापर करू शकता, नो प्रॉब्लेम. परंतु मिठाचं द्रावण सुद्धा आपण करू शकतो. मला वाटतं थोडंसं त्रास होईल पण आपण आपल्या शरीरासाठी आपण आपला विचार करायला नको का? आताच्या जीवनामध्ये मला ही गोष्ट मिळालीच पाहिजे ह्या गोष्टीचा तुम्ही अतिरेक टाळा. कारण एवढं व्हास्ट लाईफ झालेलं आहे की मला ती गोष्ट मिळायलाच हवी. ही गोष्ट जर तुम्ही टाळली तर तुम्ही अतिशय हेल्दी राहिला असं मला वाटतं आणि आपण निश्चितच चांगल्या जीवनाकडे आपण जाऊया. धन्यवाद सर. आज आपण आमच्या गणिताच्या या कार्यक्रमामध्ये जरा वेगळा विषय आपण सांगून त्यातलं गणित आपण आमच्या महिला भगिनींना समजून दिलं. त्याबद्दल मी वसुंधरा वाहिनीच्या वतीनं आणि वसुंधरा वाहिनीच्या सर्व महिला भगिनींच्या वतीनं आणि श्रोत्यांच्या वतीनं आपले आभार मानतो. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आपण वारंवार आमच्या या कार्यक्रमामध्ये येऊन असंच शेती क्षेत्रातलं जे काही गणित आहे ते आमच्या महिला भगिनींपर्यंत पोहोचवावं अशीच विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.
सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमिने घेऊन मापन उभे आडवे कापड कापून अचूक जागी त्यांना मांडून सुविधा ज्ञानी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुविधाग्यांशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते. मन अवघे विश्वासून भरते बसणे म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology. श्रोतेहो, या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते दीपक राजमाने आणि डॉक्टर प्राध्यापक युवराज शिंदे. या कार्यक्रमाची निर्मिती होती वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची.